आजच्या ठळक बातम्या. अतिवृष्टीग्रस्तांसाठी 32,000 कोटींचे पॅकेज जाहीर. साहित्य संमेलन सोहळ्यात रायगडात अनेक मान्यवरांचा सन्मान. मुरुडचा अरुंद रस्ता देतोय अपघाताला आमंत्रण. रायगडात हक्क यात्रेत बच्चूभाऊ कडूंची तोफ धडाडणार. माणगाव तालुका बौद्धजन पंचायत समितीचा वर्षावास समापन सोहळा. नमस्कार, आपले कोकणातील सर्वाधिक पाहिले जाणारे लोकप्रिय चॅनल टाइम्स डिजिटलमध्ये स्वागत आहे. पाहुयात आजच्या ताज्या घडामोडी. बातमी 1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज मंत्रालयात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेजची घोषणा केली. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31,628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले की शेतकऱ्यांना जाहीर मदत ही येत्या दिवाळीच्या पूर्वी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आलेल्या या मोठ्या संकटात त्याला हातभार लागणार आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. साधारणपणे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 1,43,52,281 हेक्टर एवढ्या जमिनीवर पिकांची लागवड झाली होती. यापैकी साधारणपणे 68,69,756 हेक्टर एवढ्या जमिनीवरचं पिकांचं नुकसान झालेलं आहे. यात काही जमिनीवर अंशतः आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्णतः नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे. साधारणपणे मेजर नुकसान जे आहे ते 29 जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे. 253 तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत, ज्यामध्ये 2,059 मंडळ आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे. त्यामुळे 65 मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही. जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे, ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे, ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल, जखमींना मदत असेल, इस्पितळातली मदत असेल, 10,000 रुपये जे आपण देतो ती मदत असेल, पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी 100% गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत. आणि नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेतला नवीन घर समजून त्याला पूर्ण पैसे देऊन त्या ठिकाणी त्या घराची निर्मिती आपण करणार आहोत. डोंगरी भागातली देखील जी घरं आहेत त्यांना 10,000 रुपये जास्तीचे देऊन त्या घरांना देखील आपण मदत करणार आहोत. जिथे अंशतः घरांची पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत. झोपड्यांची जिथे पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत. त्यासोबत गोठ्याची मदत आपण वेगळी करणार आहोत. दुकानदारांचं देखील नुकसान झालेल्या जवळपास 50,000 रुपयापर्यंतचं दुकानदारांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत. दुधाळ जनावरं जी आहेत याच्याकरता जवळपास 37,500 रुपयापर्यंत प्रति जनावर अशा प्रकारे मदत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आणि एनडीआरएफ मध्ये 3 जनावरांपर्यंतची जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे. जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावराकरता राज्य सरकारच्या वतीनं कॉम्पेन्सेशन देण्यात जाईल. ओढकाम करणारी जी जनावरं आहेत त्याच्याकरता 32,000 रुपये प्रति जनावर देण्यात येईल. कुक्कुटपालनाकरता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो 100 रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे. विशेषतः खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे, माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे. आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की 47,000 रुपये हेक्टरी त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन आणि 3 लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत.
म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं की जे काही कॉम्पेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे त्या क्रॉपच्या बातमी 2 रायगडात आयोजित भव्य साहित्य संगम सोहळ्यात युवा कवी संदेश गावंड लिखित आग्रास्त्र या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते शानदार प्रकाशन करण्यात आले। मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला येथील ग्रीन किंग रिसॉर्ट पार पडलेल्या सोहळ्यात सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। आग्रास्त्र हा काव्यसंग्रह आगरी भाषा जपावी या उद्देशाने लिहिला गेलाय। अतिशय गोड अशी आगरी बोली आहे। आग्रास्त्रच्या माध्यमातून आगरी संस्कृती, भाषा लोकांना समजेल। लेखणी रूपी अस्त्र तरुणांनी उचललं पाहिजे आणि अन्याय, विकृती यांवर वार केला पाहिजे। आग्रास्त्र हा समाजकारण, राजकारण, साहित्य, संस्कृती, निसर्ग, रूढी परंपरा आणि संघर्ष तसेच बऱ्याच वैचारिक गोष्टींची उलाढाल करणारा काव्यसंग्रह असल्याने तो प्रत्येकाच्या हृदयाला भिडेल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला। आगरी समाज हा लढवय्या समाज असून ऐतिहासिक शौर्य गाजवणारा लढाऊ समाज म्हणून त्यांनी ओळख जपली आहे। भाषा आहे ती आता कुठेतरी लोप पावत चाललेली आहे। ही भाषा टिकावी, ही भाषा जपावी यासाठी आग्रास्त्र म्हणजे आग्रातील अस्त्र, लेखणी हे अस्त्र पुढे करून आपण ही भाषा सर्वांनी साहित्यिकांनी जपली पाहिजे। तळागाळात आपल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही भाषा पोहोचली पाहिजे, ती भाषा टिकली पाहिजे। यासाठी मी हा छोटासा प्रयत्न केला आहे, कारण जर आपली भाषा टिकली तरच आपली संस्कृती टिकेल। आता तुम्ही पाहतच असाल जिल्हा परिषद शाळा मराठी टिकण्यासाठी किती आपल्याला त्रास होतोय। जर ही मराठी टिकली नाही तर नक्कीच कुठेतरी आपल्या मराठीचं महाराष्ट्रातून अस्तित्व धोक्यात येईल। त्याचप्रमाणे ही आगरी भाषा जर टिकली नाही आणि आपल्या पुढच्या पिढीला जर ती समजली नाही तर मग आपलं अस्तित्व नक्कीच कुठेतरी मागे पडलं जाईल आणि ते टिकावं, ते जपावं या उद्देशाने सर्वांगीण सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या अशा कविता संग्रहात 100 कविता मी त्याच्यामध्ये लेखणीबद्ध केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सामाजिक असो, शैक्षणिक असो, राजकीय असो, संघर्ष असो किंवा मनोरंजन असो, अशा बऱ्याचशा कविता त्याच्यामध्ये आहेत। तरी माझा विश्वास आहे की आपण माझ्या ह्या आग्रास्त्र काव्य संग्रहाला भरभरून प्रतिसाद द्यावा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। तुम्ही कधी दलित साहित्य वाचा, तुम्ही आगरी साहित्य वाचा, या सगळ्या साहित्यांमध्ये, या सगळ्या कवनांमध्ये, या कवितांमध्ये आणि पुढे जाऊन मी म्हणेन की जी काही त्या कवितांमधून गाणी तयार झालेली आहे त्या गाण्यांमध्ये आणि त्या गाणाऱ्या गायकांमध्ये देखील एक आर्तता आहे। हृदयापासून आलेला तो आवाज असतो आणि तो आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो। ही ताकद त्यांची आहे, कारण त्यांनी भोगलंय, त्यांनी सोचलंय। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी एक छोटी वकील म्हणा किंवा सामाजिक कार्य करणारी कार्यकर्ती आहे। कर बदल घालून गाव सांगून गेले भीमराव। आपल्याला जर बदल करायचा असेल तर हे आग्रास्त्र सारखं कवी तयार होणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की पुस्तक छापणं किंवा पुस्तक प्रकाशित करणं, स्वतःचं पुस्तक करणं हा एक नवा क्रांतिकारी विषय आहे आणि हा एक नवा राज्याभिषेक म्हणावा लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व नारायण नागू पाटलांनी स्वीकारलं होतं। नारायण नागू पाटलांना बराचसा विरोध असताना पण त्यांनी स्वीकारलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट ही आहे की आता ही जी इतिहासाची जी पुनरावृत्ती आहे ती आज होत आहे। सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी आहे की पुस्तक प्रसिद्ध करणं आणि स्वतःचा कवी संग्रह तो पण समाजाच्या मूळ मुद्द्यांवर बोट ठेवून प्रसिद्ध करणं हा एक ऐतिहासिक कार्यक्रम म्हणावा लागेल आजचा। आग्रास्त्र हा माझा आज काव्यसंग्रह प्रकाशन झालेला आहे। त्याचं ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे यांच्या हातून या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे। आग्रास्त्र म्हणजे आग्रामधील अस्त्र। आमची आगरी भाषा जी आता थोडी लोप पावत चाललेली आहे ती आगरी भाषा अत्यंत गोड आहे आणि समजायला अतिशय सोपी आहे। तर ही आगरी भाषा सर्व लोकांपर्यंत पोहोचावी, त्यातला गोडवा लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून लेखणीरूपी आग्रास्त्र आम्ही आता काढलेलं आहे आणि त्या लेखणीरूपी आग्रास्त्राने आम्ही आमची आगरी भाषा प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवू, तिचा गोडवा गाऊ हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे। तसेच
ह्या आग्रास्त्र काव्यसंग्रहामध्ये विविध प्रकारच्या कविता आहेत, ज्यामध्ये तुम्ही राजकीय, सामाजिक, ज्याच्यामध्ये संघर्ष आहे, संस्कृती आहे आणि इतर बऱ्याच अंगांना स्पर्श करणाऱ्या कविता आहेत. नक्कीच तुम्हाला ह्या कविता आवडतील आणि ह्या कविता आवडल्या तर नक्कीच आम्हाला तुम्ही कळवा किंवा त्याच्यामध्ये काही बदल असतील, काही चांगल्या गोष्टी असतील तर आम्हाला नक्की सुचवा की ज्याच्यामुळे आम्ही पुन्हा नव्याने अजून काहीतरी करू. आणि या आगरी समाजासाठी हा माझा पहिलाच काव्यसंग्रह समर्पित आहे. बातमी 3. मुरुडच्या परेश नाका ते दत्त मंदिर रस्ता अरुंद असल्याने अपघाताला आमंत्रण ठरत असून आज दुपारच्या वेळेत या ठिकाणी समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देण्याच्या नादात रेशन घेऊन जाणारा टेम्पो वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळील रस्त्यालगत पलटी झाला. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मुरुडच्या शासकीय अन्नधान्य वितरण गोदामामधून खार आंबोली येथील रेशनिंग दुकानदाराला धान्य वितरण करण्यासाठी जात असताना अरुंद रस्त्यामध्ये समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देण्यासाठी गाडी कडेला घेत असताना कलंडली. या टेम्पोचा चालक अमोद शामा सुदैवाने सुखरूप आहे. बातमी 4. शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात हक्क यात्रा काढण्यात आली. रायगड अलिबाग इथे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला रायगड कोकणासह राज्यभरात हजारो दिव्यांग बांधव, शेतकरी, मच्छीमार, मेंढपाळ आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. बघा, सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी बच्चूभाऊ महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये हक्क यात्रा काढत आहेत. आपल्याकडे रायगडला 9 तारखेला 11 वाजता बच्चूभाऊ हक्क यात्रा आपली होणार आहे. 9 तारखेला गुरुवारी महाराष्ट्रातून तर खूप लोक येतील आणि रायगडमध्ये आम्ही खूप तयारी केलेली आहे. अशा पद्धतीने तयारी केली की प्रत्येक खेडेगावातून शेतकरी, मच्छीमार, मेंढपाळ आणि कोळी समाज हा भरपूर संख्येने इथे येणार आहे आणि भाऊ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. काय नेमक्या आपल्या मागण्या असणार आहेत? मागण्या शेतकऱ्यांची जे कर्जमाफी आहे ती करत नाहीत. बच्चूभाऊंनी मोजरीला जे 9 दिवसाचं आंदोलन केलं होतं तेव्हा शासनाने त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही आता कर्जमाफी करू, ती केली नाही. दिव्यांगांचे पैसे वाढवून दिले नाही आहे. अक्षरशः सरकारने चेष्टा लावलेली आहे आणि आता अख्ख्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये चांदा ते बांधा बच्चूभाऊ फिरत आहेत. तर याच्यातून लोक एकजूट करून आम्ही 28 तारखेला नागपूरला जो आमचं आंदोलन आहे, फडणवीसांच्या घरातच घुसणार आहोत आम्ही. त्या आंदोलनाची ही तयारी आहे आमची आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला रायगडला बच्चूभाऊ येतात आहे आणि आम्ही खूप तयारीमध्ये आहोत. बातमी 5. बौद्ध जन पंचायत समिती वर्षावास सोहळा माणगाव तालुका शाखेअंतर्गत पार पडला. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असा 3 महिने चालणारा वर्षावास कार्यक्रम माणगाव तालुक्यातील सर्व विभाग शाखेतून मोठ्या उत्साहाने करण्यात आला. या कार्यक्रमाचं समापन हा मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी अश्विन पौर्णिमा या दिवशी माणगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाला प्रवचनकार रुपेश गमरे यांनी बौद्ध धम्म या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी माणगाव तालुका बौद्ध जन पंचायत समितीचे अध्यक्ष रवींद्र मोरे, उपाध्यक्ष नामदेवराव, सरचिटणीस आर.डी. साळवी, सरचिटणीस रणजित मोहिते, कोषाध्यक्ष सुरेंद्र जाधव, कायदेशीर सल्लागार नरेश जाधव, प्रसिद्धी प्रमुख उत्तम तांबे हे उपस्थित होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.